काही काही वेळेला काय होतं माहिती का, की काहीतरी वेगळा पदार्थ करायचं मनात येतं. मग अशा वेळेला केलेला जो एखादा पदार्थ असतो तो मुद्दामून बाजूला काढून ठेवायचा आणि मग त्याच्यातनं एखादी छानशी रेसिपी करायची. काल असंच झालं. मेथीची पातळ भाजी केली होती. ती मुद्दामून मी वगळून ठेवली, म्हणजेच बाजूला काढून ठेवली. त्यापासून आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत. कारण आज आम्ही दोघंच जण घरी जेवायला, कारण हा पदार्थ आमच्या दोघांचाही अगदी आवडता आहे. चला तर मग तो कुठला पदार्थ केला आहे, कुठली भाजी वगळून ठेवली आणि कसं केलं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना? ही काल केलेली मेथीची भाजी ही वरण घालून केली होती बरं का. म्हणजे तुरीचं वरण असतं की नाही शिजवलेलं, ते घालून मस्त लसणाची फोडणी देऊन ही भाजी केली होती. या भाजीची आपण एक छान रेसिपी करणार आहोत. ती कशी करायची ती बघूयात. आता ह्याच्यात मी अगदी थेंबभर तेल घातले, कारण आपल्या भाजीत ऑलरेडी आहे ना तेल, म्हणून. कणिक आहे ना, या कणकेमध्ये थोडीशी कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ घालून ही कणिक थोडीशी भिजवून घेतली. आता ह्या कणकेचे आपण हे असे आकार करून घेणार आहोत. तेल तापले, त्याच्यात आपण मोहरी घालूयात. मोहरी तडतडत आली, गॅस लहान करू. थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि पाणी आपण घालणार आहोत. आपण लागलीच झाकण ठेवलं. त्याच्यामुळे काय झालं की आपलं जे तेल किंवा पाणी वर उडतं की नाही, ते आपलं उडलं नाही. आपण घरी केलेला हा काळा मसाला घालणार आहोत. आता हा जो काळा मसाला जो आहे, याचं प्रोडक्शन आपण लवकरच सुरू करणार आहोत आणि काळा मसाला आपण बाजारात विक्रीकरता घेऊन येणार आहोत. आता साधारण आपण अर्धा चमचा मसाला घातला आहे. आता हे आपण असे कणकेचे वाटीसारखे आकार करून ह्याच्यात सोडणार आहोत. आपण साधारण 2 वाट्या पाणी घातलं आहे. आता उकळी आली, समजा आपल्याला वाटलं तर आधी गोळे करून घ्यायचे आणि मग त्याच्यात घातले तरीसुद्धा चालू शकतं. हाताला तेल लावलं ना की हे गोळे पटापट होतात. साधारण आम्हाला दोघांना मिळून एक 20-25 लागतील, तेवढे पुष्कळ झाले. आपल्याला हवे तेवढ्या आकार आपण देऊ शकतो, पण छोटे गोळे असतील किंवा छोट्या वाट्या असतील तर त्या शिजायला वेळ लागत नाही, म्हणून मी आपल्या छोट्या छोट्या केल्या. आणि शिवाय खायला पण सोप्या, नाही का. अशा सगळ्या आपण वाट्या करून आपल्या ह्या पाण्यामध्ये शिजवून घेऊयात. फक्त एक लक्षात ठेवायचं, आपल्याला पाणी हवं ना ते आधी घालून घ्यायचं बरं का. समजा आपण हे उकळायला टाकलं ना, आपल्याला वाटलं की पाणी कमी आहे, मग ह्याच्यात जर गार पाणी टाकलं तर पुन्हा टेम्परेचर कमी होतं आणि मग आपल्या ज्या वाट्या असतात त्या छान उकळल्या जात नाहीत. अशा वेळेला जर आपल्याला पाणी कमी वाटलं तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे मग आपलं टेम्परेचर जे असतं पाण्याचं ते चांगलं राहतं आणि आपल्या वाट्या चांगल्या उकळल्या जातात. आता हे सगळे आपले वाट्या करून झाल्यात, हे आपण एक एक करत ह्याच्यामध्ये घालूयात. एकदम नाही घालायच्या बरं का, नाहीतर मग त्या एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते. आता एक 4-5 मिनटं ना पाण्यामध्ये आपण छान उकळी आणली ना की आपल्या त्या चांगल्या शिजल्या जातील. आता गॅस मी मोठा केला आहे. ह्याच्यात चवीपुरतं आता आपण मीठ घालूयात. एकदा दोनदा आपण हे आपल्या वाट्या इथे खालीवर करून घेऊयात, म्हणजे सगळ्या चांगल्या शिजल्या जातील. आपण आत्ता कणकेच्या केल्या, अशा आपण डाळीच्या पिठाच्या सुद्धा करू शकतो. साधारण एक 3-4 मिनटं झाल्यात. आपल्या वाट्यांचा तुम्हाला दिसत असेल रंग पण बदलला आहे आणि शिजल्या पण गेल्यात. त्याच्यात चवीपुरता मी गूळ घातला आहे. आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं. आहे की नाही, रंग बदललेला दिसतोय का तुम्हाला? म्हणजे आपल्या ह्या वाट्या शिजल्या गेल्यात. आणि एक लक्षात ठेवायचं बरं का, ह्या ज्या वाट्या आहेत ह्या शिजल्याशिवाय भाजी घालायची नाही, नाहीतर मग काय होईल की त्या वाट्या कच्च्या राहतील. आता याला आम्ही असा आकार दिला आहे, तुम्ही मुटकुळ्यांचा द्या. नुसते अगदी छोटे छोटे गोळे करून टाकले ना तरीसुद्धा चालतं. शंकरपाळे केले तरीसुद्धा चालू शकतं. पण आज मला पोळपाट लाटणंसुद्धा काढायचा कंटाळा आला होता, म्हणून मी आपल्या हातानेच आकार दिला. आता याच्यात आपण आपली जी मेथीची भाजी ही घालूयात. तर या भाजीला मी लसणाची फोडणी दिली होती. याच्यामध्ये तुरीची डाळ मी घातली होती, त्यामुळे किंवा अगदी डाळीचं पीठ घालून केलेली भाजी असेल तरीसुद्धा चालू शकते. अगदी मेथी, पालक, लाल माठ, शेपूची जरी भाजी केली आणि त्याच्यात जरी असे गोळे करून टाकले ना तरीसुद्धा ती उत्तम लागते. आता 1-2 मिनटाला उकळलं की आपली भाजी तयार. जास्त उकळायचं नाही, नाहीतर आपल्या मेथीच्या भाजीचा रंग बदलेल. आता ही आपली उरलेल्या मेथीच्या भाजीतली फळं तयार झाली.
आहे की नाही, किती झटपट झाली आपली रेसिपी. आणि गरम गरम जर अशी रेसिपी आपण बाऊलमध्ये घेतली आणि खाल्ली, भाजी पोळी काही करावं लागत नाही, मस्त आपलं पोट भरतं. आणि मुख्य म्हणजे अशी केलेली रेसिपी आमच्यासारख्या लोकांना तर आवडतेच, परंतु माझ्या नातवंड मुलं सुना यांनासुद्धा खूप आवडते बरं का. तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला अभिप्रायामध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.